गरज असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावर सोडायचं हा ठाकरेंचा स्वभाव, त्यामुळे पक्षाला ओहोटी लागायला सुरुवात झाली आहे। निवडून आलेले आमदारही पक्ष सोडणार, नरेश म्हस्केंची टीका। आमदार प्रकाश सुर्वेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। आमदार सुर्वे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी भेट घेतली। मंत्रिपद न मिळाल्यास नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज नाशिकला परतणार। गेल्या काही दिवसांपासून भुजबळ परदेश दौऱ्यावर होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर 307चा गुन्हा, तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यात 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती। या प्रकरणी सीआयडी कडून आतापर्यंत 130 जणांची चौकशी। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। आजच अचानक पलंग कसे मागवले, रोहित पवारांचा सवाल। पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्सपोस्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास। यामध्ये एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश। बीड प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय। दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। गडचिरोलीत फडणवीसांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। यामध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश। आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवर सुमारे 1 कोटींहून अधिकचं बक्षीस। गडचिरोलीत आता फक्त 46 सशस्त्र माओवादी शिल्लक। पोलीस अधीक्षकांची एबीपी माझाला माहिती। येत्या 2 वर्षात गडचिरोली पूर्णपणे माओवादी मुक्त करू, पोलीस अधीक्षक निलोपल यांचं वक्तव्य। माओवाद्यांचा प्रभाव नाहीसा केला, आता माओवाद्यांवर अंतिम प्रहार करण्याची वेळ आली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लवकरच महाराष्ट्र माओवादी मुक्त करू, फडणवीसांचं आश्वासन। स्वातंत्र्याच्या 7.5 दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांना मिळाली बस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसचं उद्घाटन करत बसमधून प्रवास केला। गडचिरोलीतील लोह खनिज प्रकल्पाच्या डीआरआय प्लांटचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू गायडिंग युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान गट्टा वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी, तर विद्यार्थ्यांशीही संवाद साधला। गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जवानांचा सत्कार। यावेळी जवानांशी फडणवीसांनी संवाद साधला। पवार कुटुंब एकत्र येण्यात रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड अडथळा ठरतायत। या दोघांनाही पवार कुटुंब एकत्र यावं असं वाटत नाही, अमोल मिटकरींची टीका। पवारांविषयी आमच्या मनात आस्था। शरद पवार, अजित पवारांनी एकत्र येणं यात काही गैर नाही, पवार कुटुंबानं एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। 25 तारखेची लढाई अंतिम। मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार 25 तारखेआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य। नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबा रायाचं मनोज जरांगेंनी दर्शन घेतलं। मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद खंडोबाकडे मागितल्याची जरांगेंची माहिती। शिंदेंचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणार, ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। एकाला घरी बसवलं, आता दुसरा येतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गुंडगिरी संपवणार, रावसाहेब दानवे आणि संजय शिरसाटांना सत्तारांचा टोला। इंदापूरच्या अंथुर्णे गावात दत्तात्रय भरणेंवर जेसीबीतून फुलांची उधळण। परदेश दौरा आटोपून इंदापुरात दाखल झाल्यानंतर भरणेंचं जंगी स्वागत। आमदार अभिमन्यू पवारांची औसा ते तुळजापूर पदयात्रा। भाजपची सत्ता यावी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अभिमन्यू पवारांनी केला होता नवस। 3 दिवसात यात्रा पूर्ण करणार।
मुंबईतील आरोग्य भवन इथं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पदभार स्वीकारला व आरोग्य विभागाचा आढावाही त्यांनी घेतला. बोगस औषधा प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, आंबेडकरांचं आश्वासन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं AI धोरण तयार करा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी FRS तंत्रज्ञान सुरू केलं जाणार. सर्व प्रवेशद्वारांवरती ही यंत्रणा बसवली. इमारतीमध्ये प्रवेश करतानाही पास स्कॅनिंग करावं लागणार. एसटीची भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव. नवीन वर्षात 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीची आवश्यकता. वायू प्रदूषण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम. भायखळा परिसरातील बांधकाम प्रकल्पांची स्थळ पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे सक्त निर्देश. डिसेंबर अखेर राज्यातील साखर कारखान्यांनी केलं 29 लाख टन साखरेचं उत्पादन. सहकारी 96 आणि खासगी 94 कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला. धुळे महानगरपालिकेचा मालमत्ता करात घट करण्याचा निर्णय. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. मात्र योजनेला मुदतवाढ न देण्याचा महावितरणाचा निर्णय. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला 2023च्या गुन्ह्यातून जामीन कसा मिळाला याबाबत चौकशी होणार. त्याला जामिनासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलिसांची माहिती. क्रीडा विभागातील 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमारला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. हजेरीनंतर हर्षकुमारला कोर्टानं सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. फडणवीसांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर केला होता शेअर. जळगावच्या पाळदी गावात झालेल्या दंगलीत सुमारे 13 दुकानांची जाळपोळ. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशींसह महसूल पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे. शताब्दी रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असल्याच्या प्रकरणाबाबत रुग्णालयाचं स्पष्टीकरण. पद रिक्त असल्यानं संबंधित कर्मचाऱ्याला ECG काढण्याचं प्रशिक्षण देण्यात आल्याची डॉक्टरांची माहिती. जळगावमध्ये 7 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग. कालिका माता मंदिर परिसरात राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. लोणावळ्यामधील एकविरा गडावर हुल्लडबाजांनी फोडले फटाके. फटाके फोडताच मधमाशांचा भाविकांवर हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी. वाहतूक नियंत्रण शाखेकडून लातूरमध्ये 103 मोटार वाहन तर 17 ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं दाखल. संबंधितांकडून आकारण्यात आला 97,400 रुपये दंड. 31st नाईटला 17,800 बेशिस्त वाहन चालकांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई. 89 लाख रुपयांचा दंड वसूल. तर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात 153 तळीरामांवर कारवाई. धाराशिव तहसील कार्यालयात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांचा वाद. वादानंतर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, नागरिकांचा खोळंबा. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रकाश लिंगोट यांची बदली रद्द करण्याची मागणी. भारतीय सैन्यातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन. चव्हाण यांचं संपूर्ण कुटुंब आंदोलनात सहभागी. आपल्यावर चुकीची कारवाई झाल्याचा चव्हाण यांचा आरोप. नागपूरमध्ये पोटच्या मुलानं केली आई वडिलांची हत्या. खसाळा कॅम्पसमधील घटना. शिक्षणात अपयश येत असल्यानं पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून केली हत्या.
अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात आणि ट्रकच्या मैदर्गी येथे अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी. जालना सोलापूर धुळे महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक, अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 4घांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. भावाभावामध्ये सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचीच हत्या. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठमधील ही घटना. न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये 2घांची हत्या झाल्याचा संशय. घरात सापडला आई आणि मुलाचा मृतदेह. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक पूर्व वैमनस्यातून एकाचं मुंडकं छाटलं. सुरेश बोके, विशाल बोके मुंडके हत्यार घेऊन पोलीस चौकीत हजर. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह भिलवडी पोलिसांनी एका चोरट्याकडून 21 दुचाकी केल्या जप्त. सुदीप चौगुले असं चोरट्याचं नाव. व्यावसायिक भागीदारानं भागीदारालाच लुटलं, पायाला कुलूप लावून डांबलं. व्यवसाय वाढीसाठी मुंबईला जाताना तांदळेनं इंगळेला डांबून 1 लाखाहून अधिकची रक्कम लुटली. सांगलीच्या विटा शहरातील यशवंतनगरमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनला आग. आगीत एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू, 5 ते 6 जण जखमी. फटाके तयार करत असताना स्फोट झाल्याची माहिती. वाशिमच्या कारंजामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 725व्या जन्मोत्सवाला सुरुवात. 13 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्याच्या रसूलबादमध्ये मानसागीर महाराजांचा यात्रा महोत्सव. दिंडी सोहळ्यात 160 भजनी मंडळ सहभागी. यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जेजुरी गडावर दाखल होत घेतलं श्री खंडेरायाचं दर्शन. सहकुटुंब दर्शन घेत कुलधर्म कुलाचार केला. राम शिंदे यांनी देवस्थानच्या कार्यालयामध्ये देवस्थानच्या दिनदर्शिकेचंही केलं प्रकाशन. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानचा नवा उपक्रम. सामान्य साई भक्तांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ. सामान्य दर्शन रांगेत अग्रभागी असणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना मिळणार व्हीआयपी आरतीचा मान. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डीच्या साईबाबांना 13,30,000चा सुवर्णहार अर्पण. बबिता टिकू आणि परिवाराकडून साईचरणी सुवर्णदान. साई संस्थाननं केला सत्कार. किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना नाण्यांनी अभिषेक. अखिल भारतीय शिव महोत्सव समितीकडून तरुणाईला संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम. शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक आजोबा गडावर शंभूदुर्ग संघटनेच्या वतीनं 2 दिवसीय स्वच्छता मोहीम. मोहिमेत राज्यभरातील शेकडो शिवभक्तांचा सहभाग. अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचं आयोजन. यंदा 135 बैलगाड्या शर्यतीत सहभागी. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनीही शर्यतीचा आनंद लुटला. अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड. बीएसएससीचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणानं केला प्रयोग. पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या, गुलाबी, केशरी अशा अनेक प्रकारच्या रंगांच्या कोबीची लागवड. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 69,515 कोटी रुपयांच्या निधीला कॅबिनेटची मंजुरी. डीएपी खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी विशेष पॅकेज. मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलनात 7.3% वाढ. एकूण 1,76,857 कोटी रुपयांचं झालं कर संकलन. गेल्या वर्षी याच महिन्यात 1,64,882 कोटी रुपयांचं झालं होतं कर संकलन. दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मृती स्थल किंवा किसान घाट यापैकी एका ठिकाणी जागा दिली जाणार. 1 ते 1.5 एकर जमीन देण्यास केंद्र सरकार तयार. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणलं जाणार. राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयानं दिला ग्रीन सिग्नल.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं तहव्वूर राणाची याचिका निकाली काढली. हे भारत सरकारच्या कूटनीतीचं यश. प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.